Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's The Angel World. Me, Sunny, and yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So वाजले आहेत सकाळचे 6:30. रेडी झालो आहे 24 आवर्स ड्युटीसाठी आणि येस रचना आहे किचनमध्ये तुमचा टिफिन रेडी करत आहे. मॉर्निंग ब्रेकफास्ट रेडी आहे, टिफिन ऑलमोस्ट रेडी झाला आहे. आज आहे चिकन आणि अंडा करी. एक shakshuka. So yes, Rachna is also ready for exercises. म्हणजे जिम साठी रेडी, घरगुती जिम. म्हणजे घरीच आपलं वर्कआउट नॉर्मल जे असतं ते. सो आज रचना काय करणार आहे हे तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज स्टे ट्यून्ड. सो नायसा गेली स्कूलमध्ये. आज तिला मी टिफिनला दिला आहे बनाना, बिकॉज आज तिला ते खायचं होतं. 2 दिवस चपाती भाजी नेत होती. देन शी सेट की आज मला बनाना दे तू. आणि मला ॲक्च्युली आज खूप सारी कामं आहेत. मला हे इकडचं सगळं काही आवरायचं आहे कारण एवढं मेस झालं आहे. नायसाचं कबर्ड मला आवरायचं आहे. बट त्याआधी सर्वात आधी मी इकडे थोडंसं माझं जे फूट पॅम्परिंग आहे ते चालू आहे. ही आपली जी मशीन मी जी दाखवलेली तुम्हाला कॅलस रिमूव्हर, आम्ही सांगितलेलं की मला खूप त्रास होतो विंटर्समध्ये. सो ते लिटरली आता एवढे क्रॅक झालेत ना. सो मला असं वाटतं मला दर वीकला आय हॅव टू डू दॅट. कारण नाही तर त्यात एवढी धूळ आणि हे जातं ना की मला खूपच कुठेही असं अडकलं की ते त्रास होतो. आणि प्लस खूप लोकांनी मला विचारलेलं की मी जोडवी नाही घालत का माझ्या पायामध्ये, कारण तुम्ही पाहिलंच असेल त्या व्हिडिओमध्ये. सो मला ना ॲक्च्युली घातल्यावरती मला ॲलर्जी होते. म्हणजे तिकडची जी स्किन आहे ना ती ब्लॅक होऊन जाते आणि मग इचिंग स्टार्ट होतो. आधी मी घालायची पण त्याच्यानंतर मला खूपच ते त्रास व्हायला लागलं, म्हणून मग मी नाही घालत. पण कधी कोणतं फंक्शन वगैरे असेल तर थोड्या वेळेसाठी मी घालू शकते, जास्त वेळ नाही. मला खूप तिथे खाज येते. असतं ना की आपल्या बॉडीमधलं कोणतं तरी असं पार्ट असतं ते थोडंसं डिफेक्टिव्ह असतं, आपण असं बोलू शकतो, जिथे आपल्याला त्रास होतो. म्हणून तुम्ही बघत असाल मी कधी जोडवी नाही घालत. हाच तो रिझन आहे. खूप लोकांना प्रश्न पडतो कारण लग्नाच्या आधी ना, म्हणजे मला खूप आवडतं, लग्नाच्या आधीसुद्धा मी घालायची अशी एका पायात वगैरे. पण आता मला अजिबात नाही जमत. सो मी आता चालली आहे मार्केटला. आईसुद्धा काही कामासाठी बाहेर गेलेल्या आहेत. सो मी आईबरोबर चालली आहे. आणि जेवण तर माझं सकाळीच झालं आहे. फक्त आल्यावरती मला भात लावायचा आहे. आणि मी विचार करत होते की आज मी तुम्हाला माझं जे ब्लाऊज कलेक्शन आहे ते दाखवेल, जेवढे ब्लाउजेस आता बाहेर आहेत. कारण इट्स बीन लॉंग टाईम डिझाईन्स नाही तुमच्याबरोबर शेअर केलेले आहेत. कारण खूप लोक मला मेसेज करतात की खूप दिवस झाले आम्हाला पण पॅटर्न हवा आहे, सो प्लीज नक्की तू शेअर कर. सो आज मला जसं टाईम मिळेल ॲज ऑफ नाव तरी मी ते प्लॅन केलेलं आहे. सो फायनली आय एम बॅक. मी सॉरी काहीच शूट नाही करू शकली कारण एकदम अशी फटाकन गेली आणि फटाकन आली. बट आता मी बऱ्यापैकी माझे जे ब्लाऊज आहेत ते काढले आहेत. मला जेवढे फटाफट आता म्हणजे ह्या कबर्डमध्ये मी ठेवलेत, बाकीचे सगळे आतमध्ये ठेवलेत ते नाही काढलेत. सो हे जे आता गणपतीपासून जे मी ब्लाउजेस घातलेले, एक साडी घातलेली त्याच्यावरचे हे ब्लाऊज आहेत पॅटर्न. आणि खूप लोकांनी तर ऑफकोर्स व्लॉग्समध्ये तर बघितलंच असेल, पण कधी कधी कसं होतं व्लॉगमध्ये ना ती जी डिझाईन आहे ती एक्झॅक्टली समजून नाही येत. आणि प्लस खूप लोक मला हे पण विचारतात की मी कोणाकडे ब्लाऊज शिवते. तो माझे जे ब्लाऊज जो शिवतो ना तो लास्ट लाईक 8 इयर्सपासनं 8 की 8.5 वर्षापासनं तो एकच व्यक्ती जो शिवतो. आणि ह्याच्या आधी 2-3 ब्लॉग्समध्ये मी मेन्शनसुद्धा केलेलं आहे. बट आजसुद्धा परत एकदा खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्यांचे मी कॉन्टॅक्ट डिटेल्स देते, ते पनवेलमध्ये असतात. सो तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करून येऊ शकतात. इकडे बाजूला मी ती साडी दाखवेल आणि तुम्हाला त्याच्यावरनं कळेल की ही कधी मी साडी नेसलेली आणि मी सांगेल सुद्धा. सो फर्स्ट जी हा लुक तुम्ही बघतायत हे मी गोकुळाष्टमीला रात्री जेव्हा आपलं कृष्ण जन्म झालेला तेव्हा ही साडी नेसलेली आणि त्याचा असा हा पॅटर्न आहे, एक फ्लावर सारखा. तुम्हाला हवंय तर तुम्ही ह्याचं फोटो क्लिक करू शकतात. त्याच्यानंतर
ही जी साडी आहे ही मी नेसलेली आय गेस नागपंचमीला, मला एक्झॅक्ट नाही आठवते मी कधी नेसलेली, आय गेस नागपंचमीलाच नेसलेली. सो ह्याचं मी असं शिवलेलं आहे. इथे बाजूला सगळीकडे लेस लावली आहे आणि नॉर्मल आहे बो मध्ये. हा जो ब्लाऊज आहे हे तुम्ही पाहिलं असेल, आम्ही पूर्ण ग्रुपनी सेम ब्लाऊज घातलेला गणपती विसर्जनच्या वेळेस. सो हा ऍक्च्युली असाच एक मटेरियल आहे. हा मटेरियल आहे त्याला फक्त आम्ही स्टिच केलेलं आहे. सो पूर्ण हे असं बॅकला आलं. सो आमच्या सगळ्यांचा असाच होता हा ब्लाऊज. आणि हा माझा जो बिझनेस पेज आहे त्याच्यावरनंच आम्ही हे मटेरियल घेतलेलं, फॅब्रिक घेतलेलं आणि त्याच्यावरनं स्टिच केलं. तसंच नायसा आणि आरूसाठी सुद्धा असं क्यूटवालं ब्लाऊज स्टिच करून घेतलं. त्याच्यानंतर हा व्हाईटवाला, जेव्हा मी अबुनीच्या घरी गेलेली तेव्हा मी ही साडी नेसलेली आणि अशा प्रकारे हा ब्लाऊज शिवलाय. कारण ह्याच्यावरची जी साडी आहे ना ती साडी अशी आहे. सो ह्याच्यावरची साडी तर तुम्ही बघूच शकतायत बाजूला कशी आहे. सो त्याला मी असं सांगितलेलं की माझ्या साडीवर ना फुलं आहेत, सो तू काहीतरी त्याच्या रिगार्डिंग कर. सो त्याने हे असं मस्त त्याला कॉम्बिनेशन मध्ये लेस लावली आणि मध्ये हा फ्लावर स्टिक केलाय. सो ते छान लुक छान येत होतं. जर रोज मिळालं असतं तर अजून छान दिसलं असतं, बट इट्स ओके. मी इव्हन ह्याच्याबरोबर सुद्धा हॅपी आहे. नंतर हा वाला ब्लाऊज, ही साडी मला खूप आवडते कारण खूप एक्झॅक्टली माझ्या बॉडीवर बसते. सो अशा प्रकारे ह्याचं ब्लाऊज मी शिवलाय. घातल्यावरती ते एकदम परफेक्ट दिसतं, तुम्ही बघू शकतायत इव्हन फोटोमध्ये. सो ही सुद्धा त्याने अशी लेस लावलेली आहे. हे सगळे पॅटर्न मी त्याला देते आणि मग अकॉर्डिंग टू दॅट त्याच्याकडे जी अवेलेबल लेस असेल किंवा त्याला जी लेस मिळेल माझ्या साडीला मॅच, तसंच तो मग तसं ते स्टिच करतो. त्यानंतर हा वाला ब्लाऊज जे मी ज्ञानाच्या नेमिंग सेरेमनीच्या वेळेस घातलेला. सो बेसिकली ह्याचं जे पॅटर्न होतं ना ते असं होतं की याला नेट नव्हती. हे डायरेक्ट जे बीड्स आहेत ना हे असेचे असे होते. पण मला ना असं पाठीवर काय लटकत असेल ना तर मला गुदगुदी व्हायला लागते. म्हणून मग मी त्याला सांगितलं की तू नेट लाव आणि मग त्याच्यावरती हे सगळं असं लाव. आणि माझं प्लॅन होतं की हे सिल्वर असल्यामुळे मी मोतीचं सगळं घालणार होती, म्हणून मी त्याला मोतीचे बीड्स इथे लावायला सांगितले. सो तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही पॅटर्न बनवू शकतात आपल्या साडीला बघून. आता रिसेंटली मी माझ्या बर्थडेच्या दिवशी एक साडी नेसलेली, ती ही वाली. खूप लोकांनी मला विचारलं की मी कुठून घेतली आहे. सो ही ना ऍक्च्युली 1-2 लोकांना मी सांगितलं इंस्टाग्रामवरनं, पण नंतर हळूहळू ना मला कंटाळायला लागला रिप्लाय करायला. सो आय जस्ट मेन्शन की लोकल शॉपमधनं. आय एम सॉरी फॉर दॅट, पण मला ना टाईप करायला कंटाळा आलेला. बट ही जी साडी आहे ना ही मी लॉंग बॅक ही इंस्टाग्राम पेजवरनं घेतलेली. जर मला ते बघत असतील ना तर मला प्लीज तुम्ही कॉन्टॅक्ट करा. इंस्टाग्राम इथे मेसेज करा किंवा इंस्टाग्रामवर मेसेज करा किंवा इथे कॉमेंट करा की मला तुमचा जो पेज आहे ना तो एक्झॅक्टली आठवतच नाहीये की तो कोणत्या पेजवरनं मी घेतला. का तो पेज बंद झालाय मला ही पण आयडिया नाहीये. पण त्यांच्याकडचा जो कलेक्शन होता ना तो अप्रतिम होता. आणि मी इव्हन मेन्शन सुद्धा केलेलं. मी त्यांच्याकडनं अजून एक ड्रेस घेतलेला तेव्हा मेन्शन सुद्धा केलेलं, बट आता मला तो अजिबात तो पेज आठवत नाहीये. सो ही साडी मी त्यांच्याकडनं घेतलेली आणि त्याच्यावरचा ब्लाऊज हा मी असा स्टिच केलेला. आता ह्याचा जे ब्लाऊज आहे तो पिंक, डार्क पिंक मध्ये आलेला, पण मग त्याला लुक कसा येईल म्हणून मग ते असं खाली त्याला मी स्टिच करायला सांगितलं. माझ्या साडीच्या मॅचिंगला त्याने तसं स्टिच केलं. आता रिसेंटली इव्हन बेबी शॉवरला नेसलेली माझ्या वहिनीच्या बेबी शॉवरला. सो तो ब्लाऊज आहे असा. ही साडी मला खूप आवडते कारण ही खूप परफेक्टली बसते माझ्या बॉडीवरती. नॉट्स केले टाय करायला आणि घातल्यानंतर खूप सुंदर दिसतं, जसं की आता तुम्ही इथे फोटोमध्ये बघू शकताय. नंतर ही एक साडी जी मला खूप आवडते, प्रचंड आवडते कारण खूपच सॉफ्ट आहे. ह्याच्यावरती ब्लाऊज हा असा एकदम नॉर्मल स्टिच केलेला. पूजेच्या दिवशी, गणपती पूजेच्या दिवशी मी ही साडी नेसलेली. ही साडी सुद्धा खूप लोकांना आवडलेली आणि ती होती ही साडी आणि त्याच्यावरचा होता हा ब्लाऊज. सो हा पूर्ण वर्क करून घेतलाय, सिम बटरफ्लाय इथे मध्ये नेट लावली आहे आणि हे पूर्ण वर्क करून घेतलेलं आहे. सो हेवी मध्ये झाले. सो ते छान वाटत होतं. ही साडी सुद्धा मला खूप लोकांनी विचारलं की कुठून घेतली. सो ही साडी मी कसाब, इफ आय एम नॉट रॉंग, म्हणजे प्रोनाऊन्स जर मी चुकीचं नसेल करत तर मी ही तिकडनं घेतलेली आणि ही मला चांगल्या लाईक कॉस्टला मिळालेली, सेलमध्ये मला मिळालेली. म्हणून तेव्हा जेव्हा फाल्गुनीच्या आम्ही बेबी शॉवरच्या शॉपिंगसाठी गेलेलो ना तेव्हा मला ही आवडली आणि मी घेऊन ठेवली आणि गणपतीच्या वेळेस हे केलं.
आणि आता रिसेंटली तुम्ही पाहिला असेल हा माझा ब्लाऊज जो मी आता माझ्या हळदी कुंकूला माझी जी साडी मी नेसलेली त्याच्यावरचा ब्लाऊज. सो ह्याचं ना जेव्हा हे नेसायचा टाइम आला तेव्हा मला कळलं की ही साडी चा जो बॉर्डर आहे तो सिल्वर कलरचा आहे. घेताना विचार नाही केला, असंच आहे की हा मला कलर आवडलाय म्हणून. पण जेव्हा घालण्याचा म्हणजे हे स्टिच करायचा टाइम आला तेव्हा मला समजलं की अरे सिल्वर आहे. मग आता ह्याच्यावरती आपण काय घालू शकतो, सिल्वर किंवा काय म्हणतात मोतीवाला लुक करू शकतो असं. सो मी ही वाली डिझाईन चूज केली, मला खूप आवडली. सो हे पूर्ण त्याने वर्क नाही म्हणजे असं पूर्ण प्रॉपरली लावलेलं आहे, असं स्टिक वगैरे नाही केलंय. स्टिक केलं की ते निघतं, पण हे त्याने प्रॉपर असं जसं वर्क करतो ना तसंच त्याने मला लावून दिलंय. साडी सिम्पल असल्यामुळे मी हे एवढं हेवीवालं केलं, म्हणून ब्लाऊज मुळे लुक एवढा चेंज झाला ना. तुम्ही सुद्धा पाहिलं असेल माझ्या हळदी कुंकूच्या टायमाला. सो हे होते माझे सगळे ब्लाऊज डिझाईन्स. ऍक्च्युली हे सगळे नाही, असं ह्यातले खूप सारे मिसिंग सुद्धा असतील. पण आता हे जे वरती होते साड्या त्याचे मी तुम्हाला ब्लाउजेस दाखवले. पुढे अजून एकदा परत एकदा असंच एक ब्लाऊज डिझाईनचं हॉल घेऊन येईल. खूप लोकांना नेहमी प्रश्न पडतो की ब्लाऊज डिझाईन मी का दाखवते. सो असे खूप सारे आहेत ज्यांना एक्झॅक्टली समजत नाही की ह्या साडीवरती कोणतं पॅटर्न केलं पाहिजे किंवा आपल्याला ही डिझाईन कधी कुठे दिसेल, कुठे मिळेल. कारण प्रत्येकाचा बघण्याचा दृष्टिकोन हा वेगळा असतो. कधी कधी गोष्टी आपल्या डोळ्यासमोर असून सुद्धा आपण त्याला अवॉइड करतो, कारण टेस्ट सुद्धा मला असं वाटतं इथे मॅटर करते. प्रत्येकाचा चॉईस हा डिफरंट असतो आणि प्रत्येक जण कधी कधी हे पण विचार करतं की अरे हे आपल्यावर सूट होईल की नाही. आता खूप जणी आहेत त्या मला असं म्हणतात की आमची जी हाईट बॉडी आहे ना ती तुझ्यासारखी आहे. सो तुझ्यावरती बघितल्यावर ना आम्हाला एक कॉन्फिडन्स येतो की येस आम्हाला सुद्धा हे सूट होईल. सो तेव्हा हे जेव्हा मी हे ऐकते ना तर मला सुद्धा असं आवडतं की कशा तरी प्रकारे मी तुम्हाला हेल्प करते. कारण कसं आहे, आपण जे गुगलवर बघतो किंवा बाकी कोणत्याही साईटवर बघितलं तर ज्या मॉडेल्स असतात ते एकदम अशा साईज 0 वाले असतात आणि आपण एक्साइटमेंटच्या भरात त्या गोष्टी घेतो आणि जेव्हा ते येतात आणि आपण जेव्हा वेअर करतो तेव्हा मग ते आपल्यावर एकदम विचित्र दिसायला लागतं. सो अशा टाइमला जर आपल्यासारखाच व्यक्ती, आपल्यासारखाच हाईट बॉडीवाला व्यक्ती तुमच्यासमोर दिसेल आणि तसेच कपडे घालताना सो तुम्हाला सुद्धा तो एक कॉन्फिडन्स येतो. असं मला विथ टाइम आता या 4 वर्षात असं अचानक जाणवले. कारण खूप जणी मला त्याचे मेसेजेस करतात की थँक्यू सो मच की तू आमच्याबरोबर हे जे डिझाईन्स आहेत ते शेअर करते ना, आम्हाला ॲटलिस्ट एक आयडिया मिळते की आमच्यावर हे कसं दिसेल. सो हाच एक उद्देश असतो आणि त्याचबरोबर तुमच्यापर्यंत पण छान छान डिझाईन्स येतील. आणि आता कसं असतं, आपण ना साडी कशीही असो पण आपल्याला ब्लाऊज आहे ना तो एकदम मस्त पाहिजे. म्हणून मी आज हा माझा जो हॉल आहे जो खूप दिवसांपासून पेंडिंग होता, खूप लोक मला विचारत होते, जो फायनली मी शेअर केला. आता जे पण नवीन आहेत माझ्या चॅनलवरती त्यांना ॲक्च्युली माहीत नाही की ह्याच्या आधी सुद्धा मी शेअर केले. सो तुम्ही ना फक्त सर्चमध्ये नव एंजल ब्लाऊज डिझाईन म्हणून टाकलं ना तर सगळे व्लॉग्स तुमच्या डोळ्यासमोर येतील. कारण मी हॅशटॅग तसं टाकते, म्हणजे जसं तुम्हाला जी गोष्ट सर्च करायची असेल ती गोष्ट तुमच्या समोर येईल. जसं की आता तुम्हाला आमची गोवा ट्रिप बघायची असेल तर नव एंजल गोवा, नव एंजल अलिबाग, नव एंजल दुबई असं तुम्ही टाकलं ना की तुम्हाला ते व्लॉग समोर येतील. नाहीच समजलं तर प्लेलिस्टमध्ये सुद्धा ते मेन्शन केलेले आहेत. सो चला मग आता नायसा येण्याचा टाइम होईल. मी ऍक्च्युली नायसा येण्याच्या आधी हे सगळं विचार केला वाइंड अप करून, नाही तर तिने पसारा पाहिलं की ती फुल मज्जा तिला वाटते. तुम्हाला दाखवते पसारा करताना तर खूप सोपं असतं की चला पटापट पटापट दाखवा, पण त्याच्यानंतरची जी मेहनत असते. आता हे प्रत्येक साडी कव्हरमधनं मी हे ब्लाउजेस काढलेले आहेत. आता हे प्रॉपरली फोल्ड करून मला तिथे ठेवावं लागतील आणि मग त्याच्यानंतर हे जे कव्हर्स आहेत ते जागेवर जातील. सो तेच म्हणते शूट करताना सोपं दिसतं पण त्याच्यानंतरची जी मेहनत आहे ती खूप असते. सो नायसा यायला आता 15 मिनिट्स आहेत आणि त्याच्या आधी मला हे सगळं वाइंड अप करायचं आहे. म्हणजे नायसा आल्यानंतर मी तिला माझं जे टाइम आहे ते देऊ शकते. मग तिच्या आल्यानंतर तिचे ते गप्पा गोष्टी सगळ्या असतात ना ते, आणि मग तिचं होमवर्क, सो हे सगळं काही. सो चला, आय होप तुम्हाला हे सगळं काही आवडलं असेल. असेच अजून खूप सारे डिझाईन्स नक्कीच तुमच्यापर्यंत मी घेऊन येईल. सो यू पीपल स्टे ट्यून्ड.